नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर घेऊन आलो आहेत एक महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर दिनांक 11/8/2023 रोजी कनिष्ठ लघुलेखक इंग्रजी आणि मराठी म्हणजेच स्टेनोग्राफर या संवर्गाची एकूण 226 रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि दिनांक 22/12/2023 रोजी ऑनलाइन परीक्षा घेऊन दिनांक 13/3/2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना त्यांचे मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी दिनांक 8/4/2024 त्यानंतर दिनांक 10/4/2024 आणि दिनांक 12/4/2024 रोजी उपस्थित राहण्याकरता उमेदवारांना ईमेलद्वारे, टपालाद्वारे तसेच सूचनापत्र प्रसारित करून निर्देश देण्यात आलेले होते। परंतु या लिस्ट मधील 31 उमेदवार हे प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरता अजूनही उपस्थित राहिलेले नाहीत। त्यामुळे अशा उमेदवारांना पुन्हा एक अंतिम संधी देण्यात आलेली आहे। तर अपडेट नक्की काय आहे हे बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर जाहिरातीच्या अपडेटची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तर ज्या 31 उमेदवारांनी आतापर्यंत कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही त्या 31 उमेदवारांनी दिनांक 25/4/2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत समिती सभागृह क्रमांक 1 बृहन्मुंबई महानगरपालिका जुनी इमारत दुसरा मजला महापालिका मार्ग फोर्ट मुंबई 400001 येथे उपस्थित राहायचे आहे। तर या 31 उमेदवारांनी दिनांक 25/4/2024 रोजी कार्यालयात उपस्थित राहताना नक्की कोणते कागदपत्रे सोबत आणायचे आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला या अर्जामध्ये माहिती भरून हा अर्ज सोबत न्यायचा आहे। त्यानंतर 10वी 12वी व ग्रॅज्युएशनचे मार्कलिस्ट, पासिंग सर्टिफिकेट आणि अटेम्प्ट सर्टिफिकेट, त्यानंतर मराठी व इंग्रजी टायपिंग व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र, त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला, त्यानंतर सामाजिक आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्रे, त्यानंतर 2023-24 या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट, त्यानंतर उमेदवारांनी दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज केला असला त्या संबंधित प्रमाणपत्र, त्यानंतर उमेदवार पूर्वी कुठे काम करत असतील तर त्याचे NOC प्रमाणपत्र, त्यानंतर पोलीस NOC मिळण्याकरता संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पत्ता आणि महत्त्वाचे म्हणजे ही सर्व ओरिजिनल प्रमाणपत्रे व कागदपत्रे सोबत ठेवून त्यासोबत या प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांचा साक्षांकित केलेला एक झेरॉक्स सेट सोबत ठेवायचा आहे। आणि या संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही 02222620251 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून 46104626 या विस्तारित क्रमांकावर संपर्क करू शकता। तर मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।